संपूर्ण जिम्मेदारी ही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आपण ती दिली पाहिजे असं माझं ठाम ठाकरे मत आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी उमेदवारांची फसवणूक केली, काँग्रेसचा पराभव झाल्यास संपूर्ण जबाबदारी त्यांचीच, सुनील केदार यांनी केले घणाघाती आरोप, म्हणाले पृथ्वीराजनी भाजपशी मांडवली केली। जर उद्या कोणत्याही प्रकारचा रिझल्ट लागू शकतो, आमच्या विरोधात लागला मग नंतर ठरवू, माहिती घेऊ कोण जबाबदार आहे, पण आज कोणताही रिझल्ट न लागता असं बोलणं योग्य होणार नाही। आधी निवडणूक होऊ द्या, पराभव झाला तर जबाबदारी कोणाची ते नंतर ठरवू, IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत नारायण राणेंचं स्पष्टीकरण। शिवसेनेला 95 जागा मिळण्याचा अंदाज, शिवसेनेच्या एक्झिट पोलमधून व्यक्त केली शक्यता, सूत्रांची माहिती। नाशिकमधल्या येवल्यात धक्कादायक घटना, अपेक्षित उमेदवाराला मतदान न केल्यानं वृद्ध मतदार महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 3 जणांना अटक। विधानसभेत कोण मारणार बाजी, पुण्यात रंगली सर्वपक्षीय चर्चा, नाश्त्याचा आस्वाद घेत पुणेकर नेत्यांनी रंगवला गप्पांचा फड। जयललितांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात बंगळुरू मधल्या जेलमध्ये होत्या जयललिता। आणि दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या रांगोळी आणि विविध रंगांनी आणि आकाश कंदिलांनी।